काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची बैठक झाली. आम्ही सर्व आमदार आणि मी त्या ठिकाणी हजर होतो. दोन्ही जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते. दोन्ही पक्षांची युती कशी करता येते या दृष्टिकोनातून चर्चा झाली. काल त्यांना आम्ही सांगितलं आज दिवसभर बसतो, जो काही निर्णय असेल ते 2 दिवसामध्ये कळवतो असं त्यांना सांगितलेलं आहे. काय आमदारांची आता प्रत्येकाची मतं जाणून घ्यायला लागलेलं आहे आम्ही. आज रात्रीपर्यंत सगळ्या गोष्टी फायनल होतील. उत्तम जानकर म्हणतात की पालकमंत्र्यांचा 2 आमदारांवर दबाव आहे की पक्षाच्या चिन्हावर न लढता आघाडी करून लढा, म्हणजे त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. ते त्या आमदारांना विचारलं पाहिजे, ते योग्य उत्तरं देऊ शकतील तुम्हाला. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत. संजय मामांना सोबत घेतलं जाणार आहे कारण ते अजित पवारांच्या पक्षात आहेत असं. त्या बाबतीत त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सांगू शकतील. मी त्या बाबतीत काही सांगू शकणार नाही. महापालिकांच्या निकालाचा आगामी जिल्हा परिषदेवर काय परिणाम? महापालिकेचं राजकारण वेगळं आहे, ग्रामीणचं राजकारण वेगळं आहे. त्यामुळे दोन्हीचा संबंध लावता येत नाही कधी. जिल्हा परिषद निवडणूक भाजपला प्रतिस्पर्धी माणूस सर्व पक्षांनी एकत्र आणण्याची तयारी सुरू आहे. आम्ही प्रयत्न करतोय. कितपत यश येते बघू. आता आमचं सगळ्यांचं चाललं की एकजुटीने राहायचं, जसं लोकसभा विधानसभेला राहिलं होतं असं. आपले पक्ष नारायण आबा दिसत नाहीत, ते एक नाराज असलेलं किंवा त्यांनी नारायण आबा यांच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी पुण्याला गेलेत. त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत. जिल्ह्यात कशी सत्ता आणण्याचा प्रयत्न होणार आहे? भाजपला बाजूला ठेवलं जाणार आहे जिल्हा परिषद. आता त्याच्याच बैठका आज दिवसभर चालू आहेत. आज उद्यामध्ये संपतील सगळ्या बैठका. काय विश्वास काय सुरुवात झाली? पूर्ण झाल्यावर निकाल लागल्यावर कळेलच काय परिस्थिती आहे काय नाही ते. लोकसभेसाठी कसं आहे, आत्ता आमच्या सगळ्या बैठका चालू आहेत. बैठका झाल्यानंतर उमेदवारी फायनल झाल्यानंतर याच्यावर बोलणं योग्य राहील. आधीच बोलून कुठल्या गोष्टी उघड करायची नसतील, डावपेच सांगायचे नसतात. एकदा होऊ द्या, सगळं चित्र समाजासमोर येईल, जनतेसमोर येईल. सोलापूर जिल्ह्यातल्या भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होणार आहे. आम्ही आमचे मित्र जवळ आणायला लागलो. कोणाचे विरोधक जवळ आणायचं काय करायचं हा विषय नाही. आमचे मित्र जे आहेत, आमचे साथीदार आहेत, त्यांना घेऊन आम्ही चाललो आहे. काल मोठ्या दादांनी आणि रणजितदादांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. काल आदरणीय विजयदादांनी व रणजितदादांनी व अर्जुनदादांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ती भेट इथेनॉल असोसिएशनच्या संबंधित होती. महाराष्ट्रातले जे इथेनॉल उत्पादन करणारी लोक आहेत, त्या जेवढे कारखाने आहेत, विजयसिंह मोती पाटील साहेब हे देशाचे अध्यक्ष आहेत इथेनॉल असोसिएशनचे, आणि केंद्र सरकारकडे भूमिका मांडाव्यात या दृष्टिकोनातून राज्यात जे इथेनॉल उत्पादन होते त्या दृष्टिकोनातली चर्चा करायला त्या ठिकाणी दादा गेले होते.